अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ पर बनी आज तक। जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघ के माजी आमदार विजय रावजी भांबड़े इनकी जानिब से 6 जुलाई 2024 को सेलू शहर में जिस तरह से आक्रोश मोर्चा निकाला गया है किसानों का, इस किसान मोर्चे में सरसगट कर्ज माफी करावी ऐसा और किसान के माल को योग्य भाव दो, इस तरह की यहाँ पर घोषणाबाजी की गई है। इस साल खरीफ हंगाम में जो पीक बीमा की रकम देना थी वो सरसगट दिया खाते पर जमा की जाए, ऐसी भी मांग इस वक्त की गई है। प्रमुख मांगनियों के साथ में महाविकास आघाड़ी की जानिब से विजय भांबड़े जो माजी आमदार है सेलू जिंतूर विधानसभा मतदार संघ के, इनकी जानिब से 6 जुलाई 2024 को आक्रोश मोर्चा तहसील कार्यालय पर निकाला गया है। इस मोर्चे का जिस तरह से किसानों ने यहाँ पर बड़ी संख्या में मौजूद रहकर यहाँ पर इस किसान मोर्चे की शोभा बढ़ाई है, इसमें ये मोर्चा पूरी तरह से कामयाब हुआ है। और इस मोर्चे में जिस तरह से शासन के विरोध घोषणाबाजी की गई है, घोषणाबाजी करने के बाद में सेलू शहर के लोकमान्य तिलक पुतले के पास से आक्रोश मोर्चा निकालने की शुरुआत की गई है और यहाँ से न्यूटन रोड मार्ग से चलता हुआ तहसील कार्यालय पर यह मोर्चा गया और यहाँ पर सभा के रूप में इस मोर्चे को यहाँ पर लाया गया है। और यहाँ जब तहसील कार्यालय पर यह मोर्चा आया तब यहाँ पर जन आक्रोश मोर्चे का रूपांतर सभा में किया गया है। इस वक्त सेलू शहर की जानी मानी शख्सियत हेमंतराव आडड़कर, उसी के साथ में अशोक काकड़े, राजेंद्र लाहाने, राम पाटिल, पुरुषोत्तम पावड़े, नामदेव डग, पवन आडड़कर, सुधाकर रोकड़े, रंजित जगमल, निर्मला लिपने, गोरख भालेराव, प्रकाश मुड़े, सुधाकर पवार, वीपी राठौड़, एडवोकेट बाला साहेब रोकड़े, रमेश डक, बाला साहब भांबड़े, मुरलीधर मते, रामेश्वर पौड़, दत्तू सिंह ठाकुर, माजिद बागवान, पप्पू गाडेकर, विठल काड़बांडे, अप्पा साहेब रोकड़े, अप्पा साहब रोडगे, जीवन आवटे, विशाल देशमुख, शिवराज कदम, इन जैसे खंबीर नेतृत्व वाले यहाँ पर पदाधिकारी और कार्यकर्ताओं की यहाँ पर फहरिस्त मौजूद थी। ये तमाम लोग यहाँ पर आए और इस सभा में आकर इन्होंने तहसीलदार इन्हें अपनी मांगनियों का निवेदन दिया और मांगनियों का निवेदन देने के बाद में आप यह नजारा देख लीजिए कि सेलू के तहसीलदार इन्हें माजी आमदार विजय रावजी भांबड़े इनकी जानिब से ये निवेदन दिया गया और निवेदन देने के बाद में पूरी तरह से मांग की गई है कि आक्रोश मोर्चा जो निकाला गया था सेलू शहर में यहाँ पर किसानों की जानिब से, हम आपको पूरा वीडियो सुना रहे हैं कि माजी आमदार विजय राव भांबड़े इन्होंने किस तरह की इस वक्त प्रतिक्रिया दी है। मार्गदर्शन असते असे हेमंतरावजी दादा आडळकर शिवसेनेचे नेते आदरणीय रामनाना खराबीजी, माझे सहकारी अशोक नाना काकडे, राजेंद्रजी काका लहाने, अप्पासाहेबजी डक, विश्वनाथजी राठोड, गणेशजी लक, मुरलीधरजी मत्ते, आमचे रणजितताता गजमल, रमेशजी डक, आमचे महाराज परवेश दादा, दत्तराज आंगळे, पवनराजे आडळकर, आमचे वकील साहेब बाळासाहेब, आमचे महाराज पुरुषोत्तम पावडे, सुधाकर रोकडे, जीवन आवटे, काँग्रेसचे आमचे दत्तूसिंहजी ठाकूर, आमचे पौल दादा, शिवराम कदम, लिपनेताई, खिल्लारीताई, प्रकाशजी मुळे, तर बसलेले आमचे सर्वच प्रमुख महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते आणि या तमाम माझ्या सेलू तालुक्यातून आले माझे सर्व शेतकरी, सर्व माझे तरुण सहकारी आणि बंधू आणि भगिनी, सर्व प्रमुख नेत्यांची भाषणं झाली। मी सगळ्यांचे भाषण व्यवस्थितपणे मी ऐकत होतो। गेल्या 4 महिन्यापासून लोकसभेच्या 2 महिन्यापूर्वी आणि लोकसभेचं मतदान झाल्याच्या नंतर 2 महिने, 4 महिन्यापासून आम्ही सगळे सहकारी, जिंतूर तालुका असेल, सेलू तालुका असेल, आम्ही 100 गावचा दौरा केला, ग्रामीण भागामध्ये गेलो, अनेक शेतकऱ्यांशी चर्चा केली, अनेक माझ्या युवकांशी चर्चा केली, आमच्या मायमावल्या त्यांच्याशी चर्चा केली आणि या चर्चेमधनं
हा मोर्चा काढण्याची वेळ या ठिकाणी तुमच्या आमच्या सगळ्यावरती आज आलेली. अनेक गावांमध्ये गेलो. सगळ्यात पहिला प्रश्न माझ्या समोर लोकांनी मांडला. तो कोणता? या मतदारसंघामध्ये मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. ते पीक विमा म्हणजे 1 रुपया. सरकारनं घोषणा केली की आता शेतकऱ्यांना पैसे भरायची गरज नाही, फक्त 1 रुपया भरा आणि पीक विमा काढा. आम्ही सरकारचं स्वागत करतो, परंतु शेतकऱ्यांचा पीक विमा हे भरला कोणी याचाही अभ्यास माझ्या प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे. लोकांना वाटतंय की हा पीक विमा भरला कोणी. माझ्या शेतकऱ्याला सांगायचं की तुमचा पीक विमा कोणी भरला? सरकारने भरला. सरकार म्हणजे कोण? त्यांच्या घरून पैसे नाही भरले. जो आपण जीएसटी भरतोय, आपण जे टॅक्स भरतोय, त्या टॅक्स आणि जीएसटीच्या माध्यमातून तो पीक विम्याचा हप्ता सरकारने भरलेला आहे. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की सरकार किती हुशार आहे. तुमचेच पैसे आणि ते पीक विम्याला भरले, ही बाब तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आली पाहिजे. आमच्या सरकारने पीक विमा भरला, आमच्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. मागच्या वर्षी या ठिकाणी अतिवृष्टी झाली, पिकाचं नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांनी कंप्लेंट केलं की आमच्या पिकाचं नुकसान झालं. महसूल खात्यानं त्याचा सर्वे केला की आपल्या मतदारसंघामध्ये 100% पिकाचं नुकसान झालं. किती पैसे भेटले? मी अनेक गावामध्ये गेलो. मला शेतकरी सांगायचे आमच्या गावामध्ये 10% लोकांना पैसे भेटले, काही जण म्हणजे 5% लोकांना पैसे भेटले. किती भेटले? एक जण तर मला 200 रुपये भेटले, एक जण मला 500 रुपये भेटले. मला शेतकऱ्यांना 2 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करायचा. पीक विमा म्हणजे काय? महसूल खात्यांकडे सगळे आकडेवारी आहे की काय नुकसान झालेलं आहे. तीच आकडेवारी इन्शुरन्स कंपन्या हातात घ्यायला पाहिजे आणि त्या आधारे सगळ्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कंप्लेंट करो या न करो, ऑनलाईन करो का न करो, सगळ्या शेतकऱ्याला सरसगट पीक विमा भेटला पाहिजे. ही सगळ्यात पहिली मागणी आमची या ठिकाणी. मी अनेक भागामध्ये फिरतो. हिंगोली असेल, जालना जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, त्या भागामध्ये 1-1 लाख रुपये पीक विमा भेटला. किती? 1-1 लाख रुपये. त्या ठिकाणी कसं काय भेटला? तिथला शेतकरी राहतो, आमच्या भागात शेतकरी राहत नाही. 1-1 लाख रुपये त्या ठिकाणी भेटले. त्यांना चांगल्या प्रकारची मदत करण्याचं काम त्या ठिकाणच्या आमदार आणि खासदारांनी केलं. आमच्या भागात काय मिळत नाही, ही सुद्धा गोष्ट माझ्या प्रत्येक शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे. आमची मागणी आहे, आमच्या या मतदारसंघात ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल त्याला कुठल्याही अटी, कुठलाही निकष, अर्ज करो या मत करो, आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्यांचं इन्शुरन्स त्यांच्या खात्यावर पडलं पाहिजे. अशा प्रकारची पहिली मागणी आमची या ठिकाणी आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी अनेक आमच्या सहकार्याने घेतला. दुसरा मुद्दा आमचा काय? आता ज्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी हेमंतरावजींनी केला, कर्जमाफीचा. मी 2014 मध्ये या मतदारसंघाचा तुम्ही सगळ्यांनी मला आमदार केलं. आमदार झाल्यानंतर आम्ही सगळे आमदार विरोधी पक्षाचे आमदार होतो. आम्ही 2 दिवस विधानसभेचं अधिवेशन चालू दिलं नाही, अधिवेशन बंद केलं. आम्ही मागणी केली, आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी करा. आमच्या शेतकरी आज आत्महत्या करतोय, त्यांना तात्काळ मदत करा. आमचे देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री, तेव्हा मुख्यमंत्री होते. एवढं गोड भाषण केलं सभागृहात, एवढं गोड. त्या भाषणामध्ये असं वाटलं की सकाळी खात्यात पैसे दिले काय असं भाषण करतो. भाषण काय केलं की शेतकऱ्याची 1.5 लाखापर्यंत कर्ज आम्ही माफ करणार. लोक खुश झाले.
खुश झाले वाटतं, लोक बँकेत चक्रा मारायला सुरू केलं. 35 अटी घातल्या, 35. मी गेलो बँकेत, म्हणलं घरनं कशाचं, ते म्हणलं ते कर्जमाफीचं. म्हणलं इतका 1 किलोमीटर लाईन, पोलीसवाले माणसाच्या पाठीमाग. दुसरी एक पुन्हा नवीन आड घातली. कोणती आड घातली? शेतकरी एकटा जायचं नाही, त्यांची पत्नी पाहिजे सोबत. आता मला सांगा, एखाद्या घरात पत्नीचं जमतच नाही, ती बायको म्हणली मी येणारच नाही, मग काय करायचं? जमत नाही ना. बऱ्याच घरात आहेच भानगडी. आता बरं इथंही बसलेल्या कोणाच्या घरात भानगडी असते पण सांगितले तुमच्यामध्ये आहे. बायको म्हणली मी येणारच नाही, मग काय करायचं? एवढ्या अटी घातल्या, 10% सुद्धा शेतकरी बसले नाहीत. 90% शेतकरी वंचित राहिले. मला चांगलं आठवते 2019 मध्ये पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि राहुलजी गांधी यांनी पुढाकार घेतला आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं. आणि पहिली घोषणा केली ती उद्धव साहेबांनी आणि पवार साहेबांनी आणि राहुलजींनी, 2 लाख रुपये कर्ज माफ आम्ही करणार. 8 दिवसाच्या आत माझ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती 2 लाख रुपये भरण्याचं काम त्या ठिकाणी सरकारने केलं. आता आमची मागणी आहे की आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे. मी त्या दिवशी गेलो, एका आमच्या भागात शेतकऱ्याची आत्महत्या झाली, ही माय माऊली भेटली. मी विचारलं आमच्या बाईला की कशामुळे आत्महत्या केली मुलाला. त्या आईने सांगितलं की खाजगी सावकारांचं कर्ज देणं झालं नाही, बँकेच्या हप्त्याच्या नोटीस सुरू झाल्या, महिंद्रा फायनान्स त्याची नोटीस आली आणि या सगळ्या नोटिसीमुळं माझ्या मुलांना आत्महत्या केली. म्हणून माझ्या या तमाम शेतकऱ्याची कर्जमाफी या सरकारने करावी, अशा प्रकारची मागणी आम्ही आजच्या ह्या निवेदनामध्ये घेतली. शेतीमालाच्या भावाच्या बाबतीत हेमंतराव आणि रामनाना असतील, आमचे राजेंद्र काका, अशोक नानांनी त्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केला. सोयाबीन 4200 रुपये क्विंटल. तुम्हाला माहिती आहे आमचे कॉम्रेडचे पौळ काका आणि दत्तोसिंगी ठाकूर बसले, त्यांना माहिती, त्यांना खूप अभ्यास असतो. कारण की कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते खूप जिवट असतात. आपल्या कार्यकर्त्यापेक्षा जास्त अभ्यास त्यांचा असतो. सरकारने 5000 रुपये हमी भाव ठरवला सोयाबीनचा. किती? फक्त 5000 रुपये MSP. 5000 रुपयाच्या वरी सरकारने भाव दिला नाही, म्हणजे त्याच्या खाली सोयाबीन निघलं. आमची मागणी आहे की या ठिकाणी जे काही MSP या ठिकाणी सरकार काढते, हमी भाव काढते, ते आमच्या सोयाबीनचा हमी भाव 8000 रुपये क्विंटल असला पाहिजे, त्याच्या वरीच आमचं सोयाबीन गेलं पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी. कापसाला 12000 रुपये भाव भेटला पाहिजे, ही पण आमची मागणी आहे. आमच्या शेतकऱ्यांना MSPची लाईट भेटत नाही. मी त्या दिवशी अशोक नाना असतील, सुधाकर असेल, जीवन असेल, आम्ही सगळे कार्यकर्ते कान्हाडला गेलो. कान्हाडला गेल्याच्या नंतर या ठिकाणी आमचे सहकारी बसले असतील, सचिन असेल, पंढरी असेल, त्या दिवशी माझ्यासोबत बरेच सहकारी होते. आम्ही त्या आमच्या वडर समाजाच्या वस्तीमध्ये गेलो. माझा मागासवर्गीय बांधव त्या ठिकाणी राहतो, माझा ओबीसी बांधव त्या ठिकाणी राहतो. सर्व जाती धर्मांचे लोक त्या कान्हाडमध्ये राहतात. मी त्या प्लॉट वस्तीवरती गेलो. मी त्यांना विचारलं तुमचे काय प्रश्न आहेत, तुमच्या अडचणी काय. एक माय माऊली त्या ठिकाणी आली आणि त्या माय माऊलीने मला सांगितलं, साहेब म्हणजे तुम्ही गावात आले, बरं झालं म्हणले. तर काय झालं, आम्हाला 6 महिन्यापासून आम्ही अंधारात आहेत. किती? 6 महिने झाले. कान्हाड सारखं गाव 6 महिने अंधारात, म्हणजे काय MSPची अवस्था असेल आता. 6 महिने, 33 KV असताना 6 महिने अंधारात गाव राहते. मी त्या दिवशी त्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्या ठिकाणची लाईन सुरू करून द्यासाठी मी मदत केली. मला उदाहरण सांगायचे, जर 6 महिने खेड्यात लाईट राहत नसेल तर माझ्या शेतकऱ्यांचं शेतातलं भिजणं कवा होईल. म्हणून आमची मागणी आहे की आमच्या शेतकऱ्याला 18 तास लाईट भेटली पाहिजे. MSPचं 132 KV झालं पाहिजे. आम्ही सगळे सहकारी आमदार असताना आम्ही या मतदारसंघात 3 33 KV उभे केले. आता एक पण 33 KV नाही, फक्त बॅनरला चालू 132 KV व्हायला कवा व्हायला काही माहित नाही. त्याची तारीख नाही, त्याचा वार नाही, मुहूर्त काढावं लागते का काय माहित. बोर्ड मात्र लागते. इतकं मंजूर झालं, तितकं कुठं मंजूर झालं मला तर काही समजत नाही. पण आम्ही या मतदारसंघात 7 33 KV उभे केले.
जिंतूरमध्ये 4 केले आणि सेलूमध्ये 3 केले होते. आजही त्या 33 केवीची लाईट लोकांना मिळते. पण या मतदारसंघात एकही 33 केवी या 4.5 वर्षामध्ये एकही 33 केवी झालेली नाही. ही सुद्धा गोष्ट माझ्या प्रत्येक शेतकऱ्यांना समजून घेतली पाहिजे. म्हणून आमची मागणी आहे की 18 तास लाईट आमच्या शेतकऱ्यांना भेटली पाहिजे. असे अनेक मुद्दे या ठिकाणी घेतले. जवळपास आपण 20 मुद्दे घेतले. शेतकऱ्याला जनावरांमुळे त्या ठिकाणी शेतीचं नुकसान होतंय. त्या दिवशी आम्ही निपाण टाकलेलं गेलो. आमचे गिरामोगी साहेब बसले, आमचे माऊली या ठिकाणी बसलेत. त्या दिवशी मला त्यांनी सांगितलं की चला आमच्या गावात या. एका जनावरांमुळे त्या ठिकाणी एका माझ्या शेतकऱ्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. आमची मागणी आहे की जो शेतकरी त्याच्या शेताला चांगल्या प्रकारचं तार कुंपण वाल या ठिकाणी सरकारने करून दिलं पाहिजे. त्याला आर्थिक मदत सरकारने केली पाहिजे. ती पण आम्ही मागणी या ठिकाणी केली. अशा अनेक मागण्याचं निवेदन घेऊन आपण आजचा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आपण काढलेला आहे. आणि हे सगळं निवेदन आपल्याला त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना द्यायचंय आणि ही मागणी आपल्याला सरकारकडे या ठिकाणी करायची. मला मित्रांनो काही गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करायचा. आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री कोण आहे? शोध घ्या. किती बदलले पालकमंत्री? 3 झाले. तानाजी सावंत, बरोबर आहे. फक्त फोटो पाहिला कटआउटवर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर. आता बनसोडे साहेब झाले. ते तर आमचे खूप मित्र आहेत. पण मी पदाला बोलतोय, मी वैयक्तिक त्यांना बोलव ना. एखादा पालकमंत्री तरी या. काय झालं? दुष्काळ झाला, काय झालं? माणसाचं काही नुकसान झालं? पीक विमा भेटला का नाही? कर्जमाफी झाली का नाही? PM किसानचे पैसे भेटले का नाही? एका वर्षात एकही पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये आला नाही. दुर्दैव आहे. अरे आम्ही जेव्हा सरकारमध्ये होतो, मी तर आमदार पण नव्हतो. आमदार नसताना आम्ही सगळे कार्यकर्ते आपल्याकडे अतिवृष्टी झाली, सरकार आपलं होतं. नवाब मलिक साहेब पालकमंत्री होते. मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी त्यांना फोन केला, साहेब आमच्याकडे अतिवृष्टी झाली, तुम्ही आलं पाहिजे. आम्ही स्वतः त्यांना 1-1 किलोमीटर शेतामध्ये घेऊन गेलो. देवगाव फाट्यावरती घेऊन गेलो आम्ही त्यांना. या ठिकाणी आमचे माऊली बसले देवगाव फाट्याचे. त्यांना विचारा, 1 किलोमीटर त्यांना पायी शेतामध्ये नेलं. डेंगरी पिंपळगावचे आमचे या ठिकाणी कार्यकर्ते बसले. डेंगरी पिंपळगावला शेतामध्ये घेऊन गेलो. आमच्याकडे चांदज नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये शेतकऱ्याच्या शेतावरती घेऊन गेलो. नुसतं घेऊन नाही गेलो, नुकसान दाखविलं आणि पालकमंत्री महोदयाला सांगितलं की शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. कॅबिनेटमध्ये ठराव घेतला आणि त्या काळामध्ये प्रत्येकाला 6,500 रुपये एका महिन्याच्या आत देण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलं. आता कुठे गेले पालकमंत्री? डिप्युटीशी होत नाही, तालुक्याला बैठका होत नाही. पालकमंत्र्याचा शोध घ्यावा लागेल, पेपरला फोटो द्यावा लागेल की आमचे पालकमंत्री शोधा. असं सरकार आहे. ते माझे मित्र आहेत पण मी त्याच्या पदाला बोलतोय. पालकमंत्री आमचा 1-1 वर्ष येत नाही. दुर्दैव आमचं की पालकमंत्र्याची एखादी तालुक्याला बैठक झाली पाहिजे. आम्ही बैठका घ्यायचो पालकमंत्री महोदयाच्या आणि संपूर्ण तालुक्याचा आढावा घ्यायचो. कुठल्या प्रकारचं पालकमंत्र्याचं लक्ष आमच्या मतदारसंघामध्ये नाही. मी त्या दिवशी तांदूळवाडीमध्ये गेलो. अनेक शेतकरी मला भेटले. त्यांनी सांगितलं की आमचा पीक विमाच भरला जात नाही. त्याच्यामध्ये आता पीक विम्यामध्ये 8 घातली. एखाद्या शेतकऱ्याचं नाव चुकलं तर ते दुरुस्त झाल्याशिवाय पैसे भरून घ्यायचे नाही. आम्ही तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं की तुम्ही तात्काळ तलाठी लोकांना आदेश द्या, ज्या ज्या शेतकऱ्यांचं नाव चुकलं असेल ते दुरुस्त करून त्यांना मदत करा. अशा प्रकारचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलं. त्याच्यामध्ये सुद्धा आजचा मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. MRDSचे कामं काय चालले तुम्हाला समजत नाही, लोकांना पैसेच भेटत नाही. रमेश माने या ठिकाणी बसले, मला वाटतं मिलियर्ड द्या, बरोबर ना? अशोकराव उफाडेने सांगितलं 4 ते 5 हजार शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले. शेतकऱ्यांना गव्हर्नमेंटची योजना आहे, त्यांना लाभ भेटला पाहिजे. मला अनेक शेतकरी भेटले, साहेब म्हणले ते आमची कामं बंद पडले. कशामुळे बंद पडले? ते म्हणजे आमदार महोदयांनी आमचा एलक्यू केला. कशामुळे केला? म्हणजे कोणी आम्हाला भेटलंच नाही येऊन, त्याच्यामुळे एलक्यू केला. भेटलं म्हणजे काय? अधिकाऱ्यांनी येऊन भेटलं पाहिजे तर आम्ही कामं सुरू करू.
या मतदारसंघातले वृक्ष लागवडचे 3,500 ते 4,000 शेतकऱ्यांची कामं बंद पडले. आज ते शेतकरी चक्रा मारतो की आमच्या कामाचं काय, त्यांना मदत होत नाही. काही काळजी करू नका, सरकारला आता आपण मागणी करतोय, 2 महिने वाट बघा. हे सरकार यावेळेस तर याचा कार्यक्रम होणार आहे, काही काळजी करू नका. आणि कार्यक्रम झाला की प्रत्येकाच्या खात्यावर पैसे पाठवण्याची जबाबदारी आम्ही सगळे कार्यकर्ते घेऊ आणि त्यांना मदत करण्याचं काम घेऊ. अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. अनेक गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केला. या मतदारसंघामध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, कसा कार्यक्रम झाला. अरे काहीतरी लाजा शर्मा आहेत का रे? हिंदू मुस्लिमचे भांडणं लावायचे, ओबीसी ओपनचे भांडणं लावायचे आणि कामाचं काय मायाचा पत्ता नाही. कामाचं काय? अरे आम्ही सगळे 18 पगडदातीचे लोक आता एक झालो. स्टेजवर बसलेले आमचे सर्व धनगर बांधव, आमचे मुस्लिम बांधव, आमचा ओबीसी बांधव, आमचा आदिवासी बांधव, आमचा मराठा समाज आहे. आम्ही इतके येडे नाहीत, दूधखुळे नाहीत की आम्ही जातीमध्ये भांडत बसू. आम्हाला सगळं कळालंय. आम्हाला आमच्या हक्काच्या मागण्या पाहिजेत, आम्हाला विकास पाहिजे, आम्हाला आमच्या मतदारसंघातले कामं पाहिजेत, आम्हाला आमच्या मुलीला शिकवायचंय, आमच्या मुलाला शिकवायचंय. हे कामं करण्यासाठी आम्ही सर्व बहुजन समाजाचे लोक आता एक झालोय. आणि हे एकजूट कालच्या लोकसभेला तुम्ही सगळ्या लोकांनी दाखवून दिलेली आहे. याच्यात कुठल्या प्रकारचं दुमत. या महाराष्ट्रामध्ये बघा 3 नेते कसे काम करतात. पवार साहेब, उद्धव साहेब, राहुलजी गांधी. अरे मनमोकळेपणाने देतात ते पैसे, असे डोके लढत नाहीत. कोण डोके लढवत तिकडं? इकडे कोणी डोके लढत नाहीत. मी तुम्हाला आता ठाम सांगतो, काल परवा आमची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. जयंत पाटील साहेबाला मी 2-3 गोष्टींचा उल्लेख मी त्या ठिकाणी केला. मी म्हणलं की महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा येईल त्याच्यामध्ये 2-3 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करा. मला जयंत पाटील साहेबांनी काय उल्लेख करायचा? मी म्हणलं पहिला उल्लेख करा, या महाविकास आघाडीचा जर मुख्यमंत्री झाला तर पहिली घोषणा करा, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही त्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. हा पहिला मुद्दा घ्या. मी दुसरा मुद्दा घ्यायला सांगितला पुन्हा. तो काय? जे काय या विमा कंपनीमध्ये एवढ्या अटी घातल्या, फॉर्म ऑनलाईन करा. पुन्हा ते काय करतील माहिती, विमावाले हुशार आहेत ते. आता मला सांगा, 2 हेक्टर क्षेत्रफळ त्याचं सगळं नुकसान झालं तर 2 हेक्टरचे पैसे वाटायला पाहिजे. ते तसं करत नाही. 10 गुंठ्याचे, 5 गुंठ्याचे. अरे काय भीक गेले काय? मग मी जयंत पाटील साहेबांना सांगितलं, हे विमा कंपनीवाले बदमाश झाले, या विमा कंपनीचे नियम बदला. सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा भेटला पाहिजे. ती सुद्धा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला पाहिजे. तिसरी मागणी मी करायला सांगितली, जे आमचा शेतकरी शेतात जनावरं जाते, त्या जनावरांमुळे नुकसान होते, हरणं जाते, कावीट जाते. आता हरणं धरलं की आपल्याला केस होईल. तर तशा शेतकऱ्याला सुद्धा 5 एकरचा शेतकरी असेल तर द्या 2-3 लाख रुपये, काय फरक पडायला. ते करा ना कंपाऊंड वॉल, तार फिनिशिंग. ती सुद्धा मागणी मी करायला सांगितली. म्हणजे महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा निघणार आहे त्या जाहीरनाम्यामध्ये हे सगळे मुद्दे घ्यायला मी स्वतः सांगितले. काही काळजी करू नका. आपलं सरकार असं काही वांजोटलं सरकार नाही. आपलं सरकार जवळ येईल, अरे मन मोकळेपणाने देऊ, काय चिंता करू नका. व्याजा सगळं देऊ, काय काळजी करू नका. आणि अशा खोट्या घोषणा मी देणार नाही. आता नवीन योजना काढली, चांगली गोष्ट आहे, काढा. आमच्या मायमौलीला द्या ना पैसे. पण काय एवढी लाईन लागली, सर्व्हर डाऊन झालं. मी काल गेलो जिंतूरच्या तहसीलला, राशन कार्डच्या त्या विभागामध्ये हे 200-300 लोक. मला काय झालं, राशन कार्डचं चाललं म्हणले. म्हणजे किती राशन कार्ड? 5, मागणारे 500. म्हणजे सरकारने योजना काढली, चांगली गोष्ट आहे. मी सुद्धा सांगितलं, महाविकास आघाडीचं सरकार आलं तर या ठिकाणी जयंत पाटील साहेबांना विनंती केली, आपलंही जर सरकार आलं तर आमच्या मायमावलीला 1,500 रुपये 3,000 रुपये द्यायसाठी सांगा म्हणलं. आमच्या लोक माणसांनी काय केलं, त्यांना बी काहीतरी मदत झाली पाहिजे.
ती पण मागणी आम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये घेऊ. त्यांनाही मदत करण्याचं काम पुढच्या काळात करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. मी जास्ती वेळ या ठिकाणी घेत नाही, पण सगळ्या शेतकऱ्याला एकच विनंती करतो, हे सरकार देणारं नाही, हे सरकार तुमच्याकडून घेणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते काम करणारे, पवार साहेब, उद्धव साहेब, राहुलजी गांधी, तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आलं, कर्जमाफी केली, महिलांना योजना लागू केल्या, त्या ठिकाणी आज योजना सुरू आहेत. म्हणून या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, मुख्यमंत्री आपला होणार आहे, या महाराष्ट्रात सगळं मंत्रिमंडळ आपलं होणार आहे. आणि हे सगळं झाल्यावर जे जे मागण्या या ठिकाणी केल्या, 3 महिने वाट बघूया सरकारची, सरकार करते का नाही बघूया. तहसीलदार साहेबांना आमचं सांगणंय, आम्ही ज्या मागण्या केल्या या झोपलेल्या सरकारकडे तहसीलदार साहेब तुम्ही या मागण्या पाठवा, याला हलवा. जर सरकार नाही हल्लं तर आम्हाला सुद्धा या 2-3 महिन्याच्या आत रुमणे घ्यायची वेळ येऊ देऊ नका, याची काळजी मात्र सरकारने घेतली पाहिजे. 3 महिन्याचा आम्ही अल्टिमेट देतो, या आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर सरकारला कुठतरी जाब पुन्हा विचारावं लागेल. जर यांनी केलंच नाही, मी तुम्हाला खात्री देतो या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार 100% येणार आहे. मुख्यमंत्री कोण होईल मी सांगत नाही, जो मुख्यमंत्री होईल त्या मुख्यमंत्र्याकडे बसून विजय भांबळे तुमचा एक सहकारी या मतदारसंघातले प्रश्न मांडून ते सगळे प्रश्न कसे सोडायचे, मी व सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या मतदारसंघातले प्रश्न आपण सगळे सोडू, अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आजपासून या ठिकाणी आपण सगळ्यांनी कामाला लागा. ज्या भाजपच्या लोकांनी 10 वर्ष भूलथाप दिली, वाईट वाटते. हरियाणा, पंजाब सारख्या राज्यामध्ये एवढं मोठं आंदोलन झालं, 700 शेतकऱ्यांना जीव गमावा लागला, 700 लोकांना. 1 वर्ष आंदोलन केलं आमच्या मायमावलीने, तिथल्या आमच्या युवकांनी, 700 लोक त्या ठिकाणी मरण पावले. याला काहीतरी लाजा वाटतात का त्या भाजपच्या लोकांना? 700 लोकांचा जीव घेऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची मदत करत नाही. आता आपल्याला जीव तर काही घ्यायचा नाही, पण याचा राष्ट्रीय कार्यक्रम मात्र करायचा. हेमंतराव सांगितलं 50 ओके, एकदम ओके. आता इकडे ओकेच होणार आहे, आता इकडे माल खूप येणार आहे 5 वर्षातला. आता ते काय करायचं तुम्ही ठरवा, पण एकच करतो, तुम्हाला काम पाहिजे असेल, विकास पाहिजे असेल, या मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. महाविकास आघाडीच्या पाठीमागे तुम्ही सगळे राहा. या शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी सोडू, एवढंच मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. आपण तमाम एवढं कामं चालू असताना शेतातले वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, त्याबद्दल सर्व माझ्या शेतकरी बळीराजाचं मी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगितलं की 4 महिन्यापासून संपूर्ण मतदारसंघाचा आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी दौरा केला. या दौऱ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न समोर आले. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या, शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी भेटला नाही, शेती पंपाची फक्त 4 ते 5 तास शेतकऱ्यांना लाईट भेटती. असे अनेक प्रश्न या मतदारसंघातले गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी ते प्रलंबित पडलेत, त्यांना कोणी लक्ष देत नाही. म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे ठरवलं की आपण या ठिकाणी प्रचंड जन आंदोलन या ठिकाणी केलं पाहिजे. आणि आज आमच्या 19 मागण्या, ज्या गोष्टींचा उल्लेख मी आता माझ्या भाषणामध्ये केला, त्याच्यात आमची पहिली मागणी आहे की शेतकऱ्यांचं सरसगट त्यांना पीक विमा भेटला पाहिजे. ही पहिली मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. आमची दुसरी मागणी आहे की शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे. आमची तिसरी मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं त्यांनाही आर्थिक मदत झाली पाहिजे. शेती पंपाची 18 तास लाईट शेतकऱ्यांना भेटली पाहिजे. अशा अनेक मागण्या घेऊन आजचं हे आंदोलन आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ठेवलंय. आणि आम्ही सरकारला अल्टिमेट दिला की 3 महिन्याच्या आत हे सगळे निर्णय घेतले पाहिजे. जर या ठिकाणी सरकारनं हे निर्णय घेतले नाही तर आणखीन खूप मोठं एक आंदोलन जिल्हा पातळीवर आम्ही सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व शेतकरी म्हणून खूप मोठं जन आंदोलन
पुढच्या काळात आम्ही नक्कीच करू आणि सरकारला या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पडू अशा प्रकारचं आजचं या आंदोलनामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे। ये न्यूज़ कवर किया हमारे परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबुली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निज़ाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। आज हम परभनी शहर के इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी, ये दो प्लॉटिंग पे आए हुए हैं जो मेराज भाई इनका है। स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से जो सर्विस दी जा रही है, ये परभनी शहर के धार रोड पर हम मौजूद है। और परभनी शहर के धार रोड से जो इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी के लिए जो रास्ता स्पेशली बनाया गया है, ये सर्विस दी गई है। स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से जो सर्विस दी गई है वो इस प्रकार की है कि धार रोड से आते हुए आप सीधा इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी के लिए डायरेक्ट ये जो रास्ता है, ये रास्ता सिर्फ और सिर्फ इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी के लिए जा रहा है। इस रास्ते को इस तरह से बनाया गया है स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, और ये सर्विस सिर्फ और सिर्फ उन लोगों के लिए दी गई है जो लोग इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में अपने प्लॉट खरीद रहे हैं। NA44 के प्लॉट्स यहाँ पर जो अवेलेबल है, इस इफ्तिखार पार्क में जो प्लॉट यहाँ पर निकाले गए हैं, 71 प्लॉट ऐसे हैं जिनकी कीमत, एक प्लॉट की कीमत 13,50,000 रुपये रखी गई है। उसी के लिए यह रास्ता बनाया जा रहा है। जो इफ्तिखार पार्क में जो लोग जाने वाले हैं, इस रास्ते से आप धार रोड पर आने के बाद में धार रोड से आसानी से आप इफ्तिखार पार्क में आ सकते हैं। आपकी सर्विस के लिए, आपकी सेवा के लिए ये रास्ता जिसका काम शुरू है, आप ये पीछे देख सकते हैं मेरे के किस तरह से इस रास्ते का काम शुरू है। ये वो रास्ता है जो धार रोड को अटैच हो रहा है। आप देख लीजिए मेरे पीछे के साइड में जो रास्ता बन रहा है, इस रास्ते का भी काम यहाँ पर शुरू है। इसका मेंटेनेंस यहाँ पर शुरू किया गया है। ये देख लीजिए जो धार रोड को अटैच हो रहा है, ये वही रास्ता है हम आपको बता रहे हैं जिसका काम यहाँ पर शुरू है। यहाँ आप सोच रहे होंगे कि हम क्या कर रहे हैं। हकीकत में इफ्तिखार पार्क से, इफ्तिखार कॉलोनी से होता हुआ जो इफ्तिखार पार्क में जो रास्ता आ रहा है, ये रास्ता जहाँ पर मैं खड़ा हुआ हूँ, ये रास्ता पूरी तरह से यहाँ से होता हुआ जो धार रोड को जा रहा है, ये धार रोड को किस तरह से रास्ता जा रहा है ये बताना चाह रहे हैं हम कि ये सीमेंट और कंक्रीट का रास्ता है जो धार रोड को मिलाया गया है। आप अगर धार रोड पर आ रहे हैं तो धार रोड से किस तरह से आप आ रहे हैं, ये नज़ारा हम आपको पूरी तरह से बता रहे हैं कि इसी तरह से यही क्वालिटी यहाँ पर रास्ते की दी गई है। एक ज़माना था जो परभनी शहर में, परभनी शहर के जो रास्ते थे, आज से लगभग 40 साल पुरानी बात कर रहे हैं। 40 साल पहले रास्तों के जो काम हुआ करते थे, वो रास्तों के काम इस तरह से ऐसे सलिए इस्तेमाल किए जाते थे और ऐसे मजबूत सलिए इस्तेमाल करके, इस क्वालिटी के सलिए इस्तेमाल करके रास्तों के काम बनाए जाते थे, रास्तों की नालियां बनाई जाती थी और रास्तों के ऊपर के ढापे बनाए जाते थे। वही क्वालिटी यहाँ पर मेराज भाई के स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से इफ्तिखार पार्क में जो सर्विस दी जा रही है, यहाँ पर ये रास्ते बनाए जा रहे हैं और रास्तों के अलावा जो नालियां बनाई जा रही हैं, पूरी तरह से आने वाले 25 से 30 साल तक ये टिकी रहें, इस बात का ख़ास तौर से ख्याल रखा जा रहा है। यहाँ 71 ऐसे प्लॉट है जिनकी कीमत, एक प्लॉट की कीमत 13,50,000 रुपये के हिसाब से रखी गई है। एक ही साइज़ के, एक तरह के 71 प्लॉट है 115 प्लॉट में से, और बाकी के जो प्लॉट है उनकी कीमत अलग रखी गई है। ये सर्विस यहाँ पर दी जा रही है। NA लेआउट प्लॉटिंग है। यहाँ पर पोल, इलेक्ट्रिकल पोल का इंतज़ाम किया गया है। खूबी नल के पानी का इंतज़ाम यहाँ पर इफ्तिखार पार्क में किया गया है। जिस तरह से इफ्तिखार कॉलोनी में किया गया था, उसी तरह से इफ्तिखार पार्क में भी नल का इंतज़ाम किया गया है। हर घर के सामने, हर प्लॉट के सामने 2 झाड़ लगाए गए हैं और उसी के साथ में इलेक्ट्रिकल पोल लगाए गए हैं। साथ में नालियाँ भी यहाँ पर सीमेंट और कंक्रीट में बनाकर दी जा रही हैं। उसी के साथ में सीमेंट और कंक्रीट का रास्ते भी पूरी तरह से बनाकर दिए जा रहे हैं। ख़ास तौर से इफ्तिखार पार्क यहाँ से शुरू हो रहा है। यहाँ से जो शुरू हो रहा है, इसकी जो सर्विस दी जा रही है कॉन्ट्रैक्टर की जानिब से, स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर की जानिब से जो सर्विस दी जा रही है, ये सर्विस ही इस तरह की दी जा रही है। हमारे पीछे जो रास्ता देख रहे हैं, ये रास्ता
बखूबी इस तरह का है कि आने वाले कम से कम 25 से 30 साल तक ये रास्ता ख़राब नहीं होगा। इस तरह की सर्विस इस रास्ते की दी जा रही है। दोनों साइड से नालियां हैं, दोनों साइड से नालियों के अलावा यहाँ पर झाड़ लगे हुए। ये जो झाड़ है, ये झाड़ आप देख लीजिए कि इस झाड़ का साइज़ और ये झाड़ की क्वालिटी, ये परभनी शहर में नए झाड़ है, नए क्वालिटी के है और अपने आप में एक मिसाल ये झाड़ है। ये झाड़ इस तरह के हर प्लॉट के सामने 2 झाड़ लगाए हुए हैं। पूरी तरह से सीमेंट और कंक्रीट में नाली बनाई हुई है और साथ ही नाली के अलावा ये जो रास्ता देख रहे हैं ये सीमेंट और कंक्रीट का रास्ता बनने वाला है। और सीमेंट और कंक्रीट का रास्ता बनने के बाद में ये यहाँ से जो शुरू हो रहा है, तो यहाँ से शुरू होने के बाद में मुकम्मल धार रोड तक पूरी तरह से ये रास्ता जा रहा है। इफ्तिखार कॉलोनी है और इफ्तिखार कॉलोनी NA लेआउट NA 44 लेआउट है। 134 प्लॉट्स जो अवेलेबल थे के बाद में इनका जो पार्ट है, सेकंड पार्ट है इफ्तिखार पार्क। इफ्तिखार पार्क का ये जो रास्ता है, मैं जिस रास्ते पर खड़ा हूँ, ये रास्ता पूरी तरह से यहाँ से इफ्तिखार कॉलोनी से होता हुआ ये धार रोड को अटैच हो रहा है। और धार रोड को ये नज़ारा हम स्पेशली आपको इसके लिए बता रहे हैं कि यहाँ पर 115 प्लॉट से 115 प्लॉट में से 71 प्लॉट 22 बाई 40 के हैं। ऐसे 71 प्लॉट है और बाकी के जो प्लॉट्स है उनकी कीमत अलग अलग रखी गई है। जो कॉर्नर्स के प्लॉट है उनकी कीमत अलग रखी गई है। समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभनी। हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा। शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल। मोबाइल क्रमांक 9766683126। मिर्जा मेस, परभणी। अगर आप परभनी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, परभनी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभनी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभनी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी। SPS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मासूम कॉलोनी, दरगाह रोड, परभनी। अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस। मोबाइल नंबर 9823797828।